आकाशवाणी मुंबई. तुषार पवार. आणि मी राजश्री आगाशे. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला जनतेशी संवाद. नद्यांची स्वच्छता आणि नदी प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं केलं आवाहन. अमेरिकेतून दुर्मिळ वस्तू आणि कलाकृतींसह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मायदेशी आगमन. दिल्लीत जोरदार स्वागत. दुर्गम भागात बँकांनी जास्तीत जास्त शाखांचा विस्तार करावा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं मुंबईत भारतीय बँक असोसिएशनच्या सर्वसाधारण बैठकीत बँकांना आवाहन. कामगारांच्या हितासाठी केंद्र सरकारनं बदललेल्या कामगार कायद्यांमुळे स्त्री पुरुष वेतन समानता. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांचं स्पष्टीकरण. आणि देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.77%. राज्यात 3723 रुग्ण कोरोनामुक्त. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. देशभर 18 वर्षावरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे. आमच्या युवा श्रोत्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी लसीकरण करून घ्यावं आणि इतरांनाही त्यासाठी मदत करावी. आणि हो, लसीकरण झालं म्हणून निष्काळजी राहू नका. सणासुदीचे दिवस आहेत, गर्दी करू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही. कोरोना प्रतिबंधक नियम पाळा. शक्यतो घरीच राहा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. बाहेर पडताना मुखपट्टी वापरा. सुरक्षित अंतर राखा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा आणि लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 02026127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. आता ऐकूया बातम्या. नद्यांची स्वच्छता आणि नद्या प्रदूषण मुक्त करायचं काम सर्वांच्या एकत्रित प्रयत्न आणि परस्पर सहकार्यानंच होऊ शकतं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 81वा भाग होता. नद्यांविषयी आस्था निर्माण करणाऱ्या विविध परंपरांचं पालन आपल्या संस्कृतीत होत आलं. देशभरातले अनेक सण, उत्सव आणि परंपरा नद्यांची स्वच्छता, नद्या प्रदूषित होण्यापासून रोखणं, पावसाचं वाहून जाणारं पाणी साठवणं याच्याशी जोडलेले आहेत, याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमधून करून दिलं. हमारे यहाँ कहा गया है, पिबन्ति नद्यः स्वयमेव नाम्भः, अर्थात नदियां अपना जल खुद नहीं पीती बल्कि परोपकार के लिए देती है. हमारे लिए नदियां एक भौतिक वस्तु नहीं है. हमारे लिए नदी एक जीवंत इकाई है. और तभी तो हम नदियों को माँ कहते हैं. हमारे कितने ही पर्व हो, त्योहार हो, उत्सव हो, उमंग हो, ये सभी हमारी इन माताओं की गोद में ही तो होते हैं. नद्यांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन यासाठी प्रत्येकानं वर्षातून एकदा तरी नदी उत्सव साजरा करायला हवा, असं आवाहन त्यांनी केलं. नमामि गंगे अभियान, देशभरात नदी संवर्धनासाठी होत असलेले प्रयत्न याचा उल्लेख त्यांनी केला. नद्या वाचवण्यासाठी समर्पित वृत्तीनं काम करत असलेली देशभरातली प्रातिनिधिक उदाहरणं मांडून अशा प्रत्येकाची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली. विश्व नदी दिवसाच्या त्यांनी देशवासियांना शुभेच्छाही दिल्या. महात्मा गांधी यांनी स्वच्छतेला स्वातंत्र्याच्या स्वप्नाशी जोडलं होतं. त्याप्रमाणे आज दशकानंतर स्वच्छताविषयक आंदोलनानं देशाला नव्या भारताच्या स्वप्नाशी जोडायचं काम केलं आहे. स्वच्छता ही देशानं महात्मा गांधी यांना वाहिलेली श्रद्धांजली असून ती आपल्याला सातत्यानं द्यायची आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. स्वच्छता हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर स्वच्छतेविषयीचे संस्कार एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करायची जबाबदारी असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. आपण सर्वांनी स्वच्छतेचं काम न थांबता करत राहायचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. आर्थिक देवाणघेवाणीसाठी देशात डिजिटल माध्यमांचा वापर वाढत असल्याचा आढावा प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये घेतला. वाढत्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे अर्थव्यवस्थेत पारदर्शकता येत असून आर्थिक स्वच्छतेचे उद्दिष्टही साध्य होत असल्याचं ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या 2 ऑक्टोबरच्या महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी तसंच सणासुदीसाठी खादी, हातमाग आणि कुटीरोद्योग संबंधी खरेदी करून वोकल फॉर लोकल अभियान अधिक बळकट करायचं आवाहन त्यांनी केलं.
अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातल्या अज्ञात वीरांच्या गाथा जगासमोर आणण्यासाठी आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादाविषयीची माहिती त्यांनी दिली. खडतर अशा सियाचीन ग्लेशियरमधल्या कुमार पोस्टवरची यशस्वी चढाई केलेल्या दिव्यांगांच्या चमूची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली. करोना काळात सुदृढ आरोग्यासाठी आयुर्वेदिक आणि वन औषधीच्या वापराकडे जगभरातल्या लोकांचा कल वाढला. यामुळे या क्षेत्रात भारतासाठी मोठी संधी निर्माण झाल्याचं आणि निर्यातही वाढल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या 25 सप्टेंबरला झालेल्या जयंतीचा उल्लेख करून त्यांच्या विचार आणि कार्याला प्रधानमंत्र्यांनी उजाळा दिला. अमेरिका दौरा आटपून भारतात परतल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नवी दिल्लीत भाजपातर्फे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. दहशतवाद आणि पर्यावरण बदल या कळीच्या मुद्द्यांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपली बाजू प्रभावीपणे मांडली असं भाजपाध्यक्ष JP नड्डा यांनी सांगितलं. भाजपाचे वरिष्ठ नेते या स्वागत समारंभाला उपस्थित होते. तस्करी आणि चोरीच्या माध्यमातून जगभरात गेलेल्या भारतीय दुर्मिळ वस्तू पुन्हा मायदेशी आणण्याच्या अभियानाचा एक भाग म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतून 157 दुर्मिळ कलाकृती आणि पुरातन वस्तू मायदेशी आणल्या आहेत. मोदी यांच्या भेटीदरम्यान या वस्तू अमेरिकेनं त्यांच्याकडे सुपूर्द केल्या. सांस्कृतिक वस्तूंच्या चोरी, अवैध व्यापार आणि तस्करी विरुद्ध एकत्र प्रयत्न करण्यासाठी प्रधानमंत्री मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन प्रयत्नशील आहेत. या वस्तूंमध्ये 2ऱ्या ते 12व्या शतकातल्या काही दुर्मिळ कलाकृतींचा समावेश आहे. भारतीय बँक संघटनेनं देशाच्या सर्व जिल्ह्यातल्या बँकांच्या प्रत्येक शाखेची स्थानावार डिजिटल नोंद करावी असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत. त्या आज मुंबईत भारतीय बँक संघटनेच्या 74व्या वार्षिक बैठकीला संबोधित करताना बोलत होत्या. बँकेची शाखा कुठे आवश्यक आहे आणि कुठल्या भागात बँकेच्या शाखेशिवाय ग्राहकांना सेवा पुरवता येईल हे संघटनेनं निश्चित करावं असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मनमोहन सिंग यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. कामगारांच्या हितासाठी केंद्र सरकारनं 4 कामगार संहितांसह 29 कामगार कायदे बदलले आहेत, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल मुंबईत दिली. नवीन कायद्यांमुळे एकाच प्रकारच्या कामासाठी महिला आणि पुरुषांना समान वेतन मिळेल. एका समारंभात यादव यांच्या हस्ते असंघटित कामगारांना श्रम कार्ड वितरित केलं. त्यावेळी ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या नक्षल प्रभावित 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बैठक आज नवी दिल्ली इथं सुरू आहे. ही बैठक नुकतीच संपली. या बैठकीत नक्षलवादी विरोधातल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. या कारवायांविरोधात भविष्यात काय पावलं उचलायची याबाबत चर्चा या बैठकीत झाली. नक्षलग्रस्त भागातले रस्ते, पूल, शाळा, आरोग्य केंद्र अशा विकास कामांचा आढावाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित होते. देशात काल 28,326 नवे कोरोनाबाधित आढळून आले, तर 26,032 रुग्ण कोरोनामुक्त झाले. या कालावधीत 260 रुग्ण कोविड-19मुळे दगावले. दैनंदिन नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत 2034नं वाढ नोंदवली गेली. सध्या देशात 3,03,476 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांचं प्रमाण 1% देखील कमी आहे. राज्यात काल कोविड-19चे 3,723 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 3,276 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 58 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण 65,41,119 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 63,60,735 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत काल 580 रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं. मुंबईत आतापर्यंत 7,17,521 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पोलिसांना उत्तम पायाभूत सुविधा देणं ही शासनाची जबाबदारी असून सातारा पोलीस दलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 10 कोटींचा वाढीव निधी दिला जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. वडूज पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग
नांदेडला जोडायला मंत्रिमंडळ उपसमितीनं मान्यता दिल्यानं जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या चारही जिल्ह्यांना याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं आयोजित वार्ताहर परिषदेत ते काल बोलत होते. सोलापूर जिल्ह्यात पावसानं मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे. पीक विम्याबाबत योग्य पद्धतीनं कार्यवाही करून एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी काल दिले. सांगोला तालुक्यातल्या अजनाळे इथं एका परिसंवादात ते बोलत होते. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत नाशिक जिल्ह्यात स्वच्छता सेवा अभियान राबवण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींमध्ये काल महाश्रमदान मोहीम राबवण्यात आली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा उपक्रम राबवण्यात आला. यात नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह अन्य अधिकारी सहभागी झाले होते. अमेरिकेतल्या यांगटन इथं झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम हिनं कंपाऊंड महिला वैयक्तिक प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत तिनं मेक्सिकोच्या अँड्रिया सेसेरा हिचा पराभव केला. कंपाऊंड महिला संघ आणि कंपाऊंड मिश्र संघात काल झालेल्या सामन्यांमध्ये ज्योतीनं आतापर्यंत 2 रौप्य पदकांची कमाई केली असून अंतिम फेरीत तिचा सामना कोलंबियाच्या अव्वल मानांकित सारा लोपेझबरोबर होणार आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय. या काळात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील जोरदार तर कोकणात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल. पुढील 3 दिवस राज्याच्या उत्तरेकडच्या तटवर्ती भागात मच्छीमार बांधवांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा पोलीस ठाण्यातले पोलीस कॉन्स्टेबल गणेश सोनलकर यांचा काल शिरसी हद्दीत बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोनं धडक दिल्यानं जागीच मृत्यू झाला. अज्ञात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य एका घटनेत नाशिक जिल्ह्यात ट्रक आणि रिक्षा यांची धडक होऊन 5 जणांचा मृत्यू झाला. उद्योग व्यवसाय क्षेत्रातल्या धुरीणांनी उच्च नीतीमूल्य अंगीकारली तर संपूर्ण समाज त्यांचं अनुकरण करेल आणि त्यातून समाजाची प्रगती होईल, असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं आहे. इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनच्या भारतीय शाखेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या जाहिरात, पणन आणि माध्यम क्षेत्रासाठीच्या पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत राज्यपालांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ऐकूयात याविषयीचं एक आवाहन. आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे लढा भारतीय स्वातंत्र्याचा. गुलामगिरीचं जोखड झुगारून देण्यासाठी प्रत्येक भारतीयानं प्राणाची बाजी लावली. विविध जिल्ह्यातल्या त्या लढ्याची गाथा उलगडून दाखवणारा कार्यक्रम दर सोमवारी संध्याकाळी 7:15 वाजता अस्मिता वाहिनीवर जरूर ऐका. विशेष कार्यक्रम लढा भारतीय स्वातंत्र्याचा. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला जनतेशी संवाद. नद्यांची स्वच्छता आणि नदी प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं केलं आवाहन. अमेरिकेतून दुर्मिळ वस्तू आणि कलाकृतींसह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मायदेशी आगमन. दिल्लीत जोरदार स्वागत. दुर्गम भागात बँकांनी जास्तीत जास्त शाखांचा विस्तार करावा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं मुंबईत भारतीय बँक असोसिएशनच्या सर्वसाधारण बैठकीत बँकांना आवाहन. कामगारांच्या हितासाठी केंद्र सरकारनं बदललेल्या कामगार कायद्यांमुळे स्त्री पुरुष वेतन समानता. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांचं स्पष्टीकरण. आणि देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.77% राज्यात 3,723 रुग्ण करोनामुक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.